नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा आज तुमच्यासाठी घेऊन आलेला चक्रवाढ व्याजचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो विद्यार्थ्यांना कठीण वाटतो। पहा एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व करू आपण। एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 15 वर्षात दुप्पट होते म्हणते, तर ती किती वर्षात स्वतःची 8 पट होईल म्हणते। ठीक आहे, आता तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, एक तरफ वर्ष लिहायचं आहे आणि एक तरफ पट लिहायचं आहे। ठीक आहे, तर पहा सुरुवातीला 15 वर्षात ती दुप्पट होत आहे, वर्ष खाली वर्ष लिहायचं आहे, 15 वर्षात दुप्पट होत आहे म्हणून 2 लिहायचं आहे। त्यानंतर किती वर्षात विचारलं, बस हे आपल्याला वर्ष काढायचं आहे, किती वर्षात ती स्वतःची 8 पट होईल म्हणते। ठीक आहे, असं आपल्याला विचारलेलं आहे। तर यामध्ये पहा, फक्त पटकडे पहा, 2चा हा 8 जो आहे किती पट आहे, तर सिंपल पाहून घ्या, या 2च्या डोक्यावर असं किती ठेवलं की 8 येणार आहे। म्हणजे 2चा हा घातांक किती आहे पहा, तर 2चा सिंपल तिसरा घातांक म्हणजे 8 आहे, बस तिसरा घातांक म्हणून गुणीला इथं 3 ठेवून द्या, 15 त्रिक 45 आपलं उत्तर येऊन जाईल। म्हणजे प्रश्न काय बनला, तो 15 वर्षात एखादी रक्कम 2 पट होते, तर 45 वर्षात ती 8 पट होईल, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर पहा आणखी एक प्रश्न, आणखी असाच एक प्रश्न पहा। चक्रवाढ व्याजावर जमा केलेली रक्कम 12,000 रुपये आहे, ती 5 वर्षात दुप्पट होत आहे, तर 20 वर्षानंतर ती रक्कम किती होईल। ऑप्शन असे दिलेले आहे आपल्याला। आता यामध्ये रक्कम दिलेली आहे, तर सिंपल आपण एक तरफ वर्ष लिहू आणि एक तरफ पट लिहू। ठीक आहे, तर 5 वर्षात एखादी रक्कम दुप्पट होत आहे, तर 20 वर्षानंतर ती किती होणार आहे, 20 वर्षानंतर ती किती पट होणार आहे असं आपल्याला विचारलं आहे। बस सिंपल, हे वर्ष दिलेले आहे, हे पट दिलेलं आहे। आता मागच्या उदाहरणात आपल्याला वर्ष आणि पट दिलेलं होतं, परंतु इकडे पट दिलेलं आहे, वर्ष काढायचं होतं, आता इथं वर्ष दिलेलं आहे, पट काढायचं आहे। तर पहा 5चा हा सिंपल किती गुणाकार आहे, 5 गुणिले 4 केले तर 20 येते, बस हे 4 आता याच्या डोक्यावर ठेवून द्या, 2चा घातांक 4 आणि 2चा घातांक 4 म्हणजे 16 पट, हे तुम्हाला माहित आहे। म्हणजे प्रश्न बनला 5 वर्षात ती 2 पट रक्कम होते, तर 20 वर्षात 16 पट होणार आहे, पण इथं पट झालेला आहे 16 पट, तर 20 वर्षानंतर ती रक्कम किती होईल, 16 पट होणार आहे। आणि रक्कम किती आहे, 12,000 आहे, म्हणून रक्कम घेऊ आपण 12,000 आणि गुणिले 16 करू, बरोबर आपला आन्सर येणार आहे 3 शून्य दसच्या तसे, 16 दुने 32, 2 हातचे दिले 3, 16 1 16 आणि 3 19, म्हणजेच 1,92,000 ऑप्शन मध्ये पर्याय क्रमांक 4 आहे। असा हा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे आपला। त्यानंतर हे जर 2 प्रश्न तुम्हाला समजले असेल तर पुढचे 2 प्रश्न तुम्ही सोडवा। ठीक आहे, हे RRB NTPC ला आलेला आहे आणि त्यानंतर NTPC ला हा पण आलेला आहे। हे 2 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा आणि उत्तर कमेंट मध्ये करा। ठीक आहे।